कॉस्ट कमी असते. जसं की आजपर्यंत जेवढे आजार आपण पाहतो त्या आजारावर मेडिसिन उपलब्ध आहेत त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट कमी. पण एखाद्याचा नवीन व्हायरस आला तर कोरोना सारखा व्हायरस आला त्याच्यावरती मेडिसिन नाहीये. जर एखाद्या कंपनीने ते शोधून काढलं त्यामध्ये त्याच्यावरती उपचार काढला तर त्या कंपनीला गव्हर्नमेंट मान्यता देतं की तुम्ही हे मेडिसिन बनवू शकता. ज्या वेळेस ते मेडिसिन बनवल्यानंतर ती कंपनी गव्हर्नमेंट सोबत त्या 25 वर्षांचं पेटेंट करते. त्या 25 वर्षांच्या काळात ते जे मेडिसिन आहे तो जो मॉलिक्यूल शोधून काढलाय त्याच्यावरती कोणतीच कंपनी मेडिसिन बनवू शकत नाही. मग त्या 25 वर्षाच्या काळात ती कंपनी जेवढी पण त्या ड्रगची प्राइस लावेल त्याच प्राइसला तो ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल होतो. आणि पण त्या 25 वर्षात ती कंपनी एवढं मार्केटिंग करते आणि एवढं जमत होते त्या प्रोडक्टवरती की ते प्रोडक्ट त्याच नावाने चालू जातं. जसं की समजा आपण बघतो पॅरासिटामॉल हे एक जेनरिक आहे त्याच्यामधला ब्रँड म्हटला तर तो प्रोसिड आहे. आज आपण जर काउंटरला गेलो तर मला डोलो द्या मला प्रोसिड द्या असं म्हणतो. आपण क्वचितच असं म्हणतो की मला पॅरासिटामॉल द्या. का तर प्रोसिडने तेवढं मार्केट केलेलं आहे. पण ज्या वेळेस प्रोसिडचं पेटेंट संपतं त्यावेळेस तो जो पॅरासिटामॉल ड्रग आहे तो इझिली मार्केटमध्ये कोणी पण बनवू शकतो. मग त्यावेळेस त्याला मार्केटिंग करण्याची गरज नाही लागत, त्याला नवीन शोधायची गरज नाही लागत. त्याच्यामुळे त्याची प्रोडक्शन कॉस्ट एकदम कमी आहे. ती प्रोडक्शन कॉस्ट कमी असल्यामुळे ते मार्केटमध्ये इझिली सहज